झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर स्वागत। मी जाणार आहे थेट नागपूरला। निवृत्त कर्नल अभय पटवर्धन आहेत। पटवर्धन सर, काय सांगाल की या साऱ्या प्रकरणानंतर उच्चस्तरीय चौकशीची मागणी होणार, पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स पाठवलं जाणार, केवळ याच दोन गोष्टींमध्ये आपण प्रशासकीय बाबीत अडकणार आहोत का, की या पुढे जाऊन आणखीन ठोस पावलं उचलण्याची आज गरज निर्माण झाली आहे? जेव्हा अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी होतात त्यावेळेला दोन्ही स्तरांवर हालचाली झाल्या पाहिजे, राज्यस्तरीय स्तरावर आणि आर्मीच्या स्तरावर। आजपर्यंत काय व्हायचं की आर्मीला राज्यकर्त्यांनी लगाम घालून ठेवला होता। त्यांनी आम्हाला अजिबात सूट दिलेली नव्हती कुठलीही प्रकारची ॲक्शन घ्यायची स्वतःच्या लेवलवर। तुम्ही आपल्या प्रेक्षकांनी सगळ्यांनी हे पाहिलं असेल आहे की पुंछमध्ये एका ब्रिगेड कमांडरने जेव्हा स्वतःच्या इनिशिएटिव्हने ॲक्शन घेतली होती तेव्हा त्याच्यावर फार सक्त कारवाई करण्यात आली होती, त्याला प्रमोशन नाकारण्यात आलं होतं। इथपर्यंत राज्यकर्त्यांची मजल गेलेली होती। पण आता ते लोक शहाणे झालेले आहेत। त्यांनी आर्मीला सूट दिलेली आहे की आपल्या लेवलवर जे तुम्ही करायचं असेल ते करा, सर्वकष युद्धामध्ये आम्हाला झोपू नका। जर बॉर्डरवर तुम्ही मॅनेज करू शकत असाल तर आम्ही ती तुम्हाला सूट दिलेली आहे, असाच याचा अर्थ होतो। एवढं जर राज्यकर्त्यांनी केलं नसतं तर आर्मी चीफ इतक्या सज्जडपणाने पाकिस्तानला दम देऊ शकले नसते आणि आपल्या आर्मीचा मोराल इतका वाढवू शकले नसते। त्यामुळे आता राज्यस्तरावर राजकीय स्तरावर जी कारवाई करायची आहे ती गव्हर्नमेंट करेल आणि आर्मीच्या स्तरावर जी कार्यवाही करायची असेल ते लोकल कमांडर्स करतील आणि आता आपल्या इथे शांतता स्थापन करण्याला किंवा ॲक्च्युअल शस्त्रसंधी स्थापन करण्याला प्राधान्यता मिळेल असं माझं मत आहे। नक्कीच सेनाप्रमुखांनी हा इशारा दिलाय, त्यामागे अर्थातच राजकीय भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे। अतिशय योग्य म्हटलात। मी याच मुद्द्यावरून जाणार आहे वंजारी सरांकडे। वंजारी सर, एक महत्त्वाचा मुद्दा येतो की या अगोदर हा जो प्रकार झालेला आहे की शिर कापून नेणं अतिशय दुर्दैवी प्रकार आहे, तेवढाच खेदजनक प्रकार आहे। पण यानंतर भविष्यात असे प्रकार होऊ नये म्हणून राजकीय स्तरावरनं कोणत्या हालचाली व्हाव्यात असं तुम्हाला वाटतं? ऋषिकेश, बघ, तू जरी आता गेल्या 4 युद्ध पाकिस्तान बरोबर झाली, 48 झालं, 65 झालं, 71 झालं, 98 झालं। ह्या गोष्टी राष्ट्रीय स्तरावरती राष्ट्रीय नेतृत्व हे डिसिजन मेकर असतात। यावेळी सुद्धा जनरल साहेबांचं ही द फर्स्ट मुलाखत मी पाहतोय की लेफ्टनंट जनरल चीफ ऑफ द आर्मी जनरल चीफ ऑफ द आर्मी स्टाफ कॅन गिव्ह ऑन द मीडिया। येस, ऑफकोर्स राजकीय स्तर हा मोठा असतो कारण त्यांना संपूर्ण जग आणि इंडिया यांच्या पॉलिसीज माहीत असतात, त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन असते, आर्मीजवळच असते, नेव्हीजवळ असते, एअरफोर्सजवळ असते। पण डिसिजन मेकिंग इज रेस्टेड विथ द सरकार ओनली। राजकीय स्तरावरतीच घटना घडतात आणि त्यामुळेच ही 4 युद्ध झाली आणि विच वर सक्सेसफुल आणि प्राऊडली। म्हणजे आता कर्नल साहेब जे बोलले ते बरोबर आहे, त्यात काही प्रश्नच नाही आहे। पण आवर आर्मी इज अ क्वाईट स्ट्रॉंग। 4ही वेळेस वी आर डिफिटेड द पाकिस्तान। आता ह्या जगात राहायचं म्हणजे काही गोष्टी गिव्ह अँड टेकच्या असतात। त्याचा अर्थ असा नाही की आपले जवान मारायचे वगैरे, हे प्रोफेशन आहे आमचं, त्याच्यामध्ये आपण करायला पाहिजे। आणि राजकीय याच्यामध्ये आज तिथेही सुधारणा वाटते आणि खरोखरच आपले जे काही राजकीय राष्ट्रीय नेते आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।